हे तुमची गाडी पण आली ब्लॉक मध्ये. ही आमच्या गावची पोरा, याची गाडी पण पडली एकेची. उज्जैनचा प्रसाद का? उज्जैनला कोण गेलता आता? काय माहिती, एक मित्र बनले तो देवडा दारू पिते तो. तू नको बसू, म्हणजे झाला एखाद दिवस त्याच्या जोडीला, रोज हात मिळवला त्याला. हा यो बघा डुकाळले कसं, डुकाळले डुक्कर यो. चमचा आले, चमच्याशी तरी खा. केस बीस पराच्या बरी त्याच्यात. आवरा प्रेमाशा मी खिचडी भात बनवला, तो पण बासमती चावलांचा. शुभम मेला सांगते घी पाहिजे होता बोलते त्याच्यात. आग लागो शुभम तुला. गावची जी काही फिलिंग आहे ना, ती सगळ्याच लोकांना अनुभवायला नाही भेटत. जी लोक खेडेगावामध्ये राहतात त्यांनाच हा नजारा किंवा गावचं वातावरण किंवा गावचा जो काही नजारा असतो तो बघायला भेटतो. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. आज आपल्या ब्लॉगला छान अशी संध्याकाळी 6 वाजता सुरुवात केलेली आहे. थोड्याच वेळात आता सनसेट होणार आहे. अजून एक 15 ते 20 मिनटं आहेत सनसेट व्हायला. आता लक्की आणि सोनूला जरा टेरेसवर घेऊन आली आहे मी, कारण की दिवसभर घरामध्येच कोंडलेले असतात ते, कारण की भरपूर ऊन पडतं आहे. आता तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे किती कडक ऊन पडतं ते, आणि उन्हामध्ये ते सुद्धा बाहेर निघत नाही आहेत. हे बघा ब्लॉग सुरू केलेले ताई आल्यात. तर चला आता खाली जाऊ, शेजारच्या ताई आल्यात. चला मंडळी, आता शेजारच्या ताई आल्या होत्या, त्या पण गेल्या घरी त्यांच्या, आणि लक्की सोनूला आता अंगणामध्ये घेऊन आली आहे मी. आणि मस्त वारा सुटला, एवढं थंड गार वाटतं एकदम मस्त. संध्याकाळच्या वेळेला नाही ते खूप भारी वाटतं. हे लकी इकडे. आणि आता 5 ते 10 मिनटांमध्ये सूर्यास्त होणार आहे. संध्याकाळचं सूर्यदेव मावळणार आहेत. आणि संध्याकाळच्या वेळेला ना नजारा काहीसा असा असतो, आमच्या घरासमोरचा खूप छान थंडगार वारा असतो. खूप भारी वाटतं. वारा म्हणजे दिवसभर असतो. एक सकाळचे 11 साडे 11 वाजले ना की तेव्हापासून वारा जो काही सुरू होतो तो एक संध्याकाळपर्यंत असतो. ओके, खूप भारी वाटतं. आणि ही गावची जी काही फिलिंग आहे ना, ती सगळ्याच लोकांना अनुभवायला नाही भेटत. जी लोक खेडेगावामध्ये राहतात त्यांनाच हा नजारा किंवा गावचं वातावरण किंवा गावचा जो काही नजारा असतो तो बघायला भेटतो. ओके, किती भारी दृश्य वाटते बघा ना, किती भारी वाटते दृश्य. आणि रिअलमध्ये जर बघितलं ना तर मन एकदम शांत होऊन जातं समोर बघितल्यानंतर. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कसं दिसते ते माहिती नाही मला, पण रिअल जेव्हा आपण असं सूर्यास्त होताना पाहतो ना तेव्हा खरंच मनाला खूप शांती भेटते. मला तर खूप भारी वाटतं असं सीन बघायला. आणि मंडळी, पेरूच्या झाडावर एवढे पेरू लागल्यात ना, पिकल्यात त्याच्यातून भरपूर पेरू. हे बघा इथे समोर, हे इकडे या दोघे पण. हे बघा समोर जिथे माझं बोट दिसते तुम्हाला, हे बघा समोर 2-3 पेरू एकाच फांदीला पिकलेले आहेत ते. चला इकडे, खेळाच्या अंगणामध्ये ते इकडं पलतान तिकडं पलतान दोघं पण. काय बोलते लक्की मी? सोनू, अय बाबू, दादाला बघ, दादा चिऊ दादाला बघ, चिऊ दादा. बाबा कसं बघते बघ, चिऊ दादा बोलली तर कसं बघते बघ. हे चिऊ दादा आला, लक्कीचा दादा आला, सोनूचा दादा आला, सोनूच्या लक्कीचा नाही. आला दादा आला बघा. हा कुठे चालले बघायला तर नाही आला. बाबू फसवलं तुला, ये फसवलं ये. दोघं पण ना खरंच बाबा, सोनू पण सारखा ना लक्की पण सारखा आमचा. सोनू त्या चढणार आहे कंपाऊंड वरती, आणि जे काही पेरू पिकलेले आहेत ते आता तोडणार आहे मस्त. आणि पेरू तोडायला बघा काय जुगाड केलाय मी.
हे बघा मस्त पिवळे धम्मक झाला पेरू. आणि हा बघा पेरू हा एक असा झालेला आहे. ऊन खूप कडक पडतं ना त्याच्यामुळे हे बघा फळांचीही काही अशा अवस्था होऊन जाते. ओके ठीक आहे, आपण याला स्वच्छ धुणार आहोत, वरून साळं काढणार आहोत, त्याच्यानंतर आपण याला खाणार आहोत. कारण की आपलं हे पेरूचं झाड आहे, याला आपण कोणत्याही प्रकारचं खत वगैरे घालत नाही. हा फळ जो आहे तो पेरूच्या झाडाला ऑर्गॅनिक फळ येतो, ऑर्गॅनिक. ठीक आहे. आणि अशा ऑर्गॅनिक फळं खायला कोणाला आता भेटत नाही आहेत. खूप आहेत अजून, पण ते पाडले ना की शेतात पडतात. आता 2 पेरू तर तिकडे गवतामध्ये पडलेत, पण तिथे जाऊन काही काढणं शक्य नाही कारण की साप भरपूर आहेत शेतामध्ये त्याच्यामुळे. ओके. आणि यावर्षी तर काय आपल्या आंब्याच्या झाडाला आंबे लागलेच नाही. फक्त 1 का 2 आंबे लागले होते, ते आपण पाडून खाल्लेले आहेत. मागच्या वर्षी तर तुम्ही पाहिलं असतील ब्लॉग, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितले असतील तर भरपूर आंबे आपण उतरवले होते. पण यावर्षी बिलकुल आंबे नाही खायला भेटले. आता पुढच्या वर्षी बघू आंबे किती लागतात आपल्या झाडाला ते. ओके. आता आली होती गावामध्ये भाजीपाला घ्यायला. हे बघा हातामध्ये 4-5 पिशव्या झाल्या, हात पण दुखायला लागला माझा. आता भाजीपाला घ्यायला तर आलेली गावामध्ये, एवढं सामान होतं का दूध घ्यायला विसरली. मग आता हे प्लॅन्टवर होते ना, यांना पाठवले बरं पटकन दूध आणून द्या मला, कारण की नक्कीला कसं दूध लागतं ना त्याच्यामुळे. सो चला आता भाजीपाला सगळा घेऊन आली आहे. आता चिन्मय कामावरून घरी आला आहे, तो वाट बघतोय माझी. आणि संध्याकाळच्या वेळेला असं काही सीन दिसतो इथे मंदिराशेजारी. खूप भारी वाटतं संध्याकाळच्या वेळेला, खूप भारी वाटतं. 5 ते 6च्या दरम्यानमध्ये ना संध्याकाळी खूप लोक असतात तिथे चालायला. आता या वेळेला नसतात एवढी, आत्ता काहीतरी 6:30 पावणे 7 झालेत. हे तुमची गाडी पण आली ब्लॉकमध्ये. या आमच्या गावची पोरा, याची गाडी पण पडली एकेची. आणि हा जो रस्ता आहे समोर, हा केवणी दिवे गावामध्ये जाणारा रस्ता आहे. ओके. मी गेलेली गावामध्ये. हे बघा भाजीपाला काय काय घेऊन आले, सामान जे हवं होतं ते. चिन्मयला मी कॉल करून सांगितलं की बरं कामावरून आला असेल तर कांदा टोमॅटो सगळं कापून ठेव, मला लगेच बाहेर जायचं आहे बरं जेवण बनवून. चिन्मयाने येऊन हातपाय धुतलेत, कामावरून आला आहे ना, हातपाय धुतलेत, लगेच इथे कांदा टोमॅटो काय काय कापायला सांगितलं ते कापायला घेतलं आहे. जाम कामाचं पोरं आहेस रे चिन्मय तू तर. हा बाबू एकदम कामाचा पोरं आहेस तू तर. लक्की तू काय आहे का कामाचा? तू कामाचा काय आहेस का? दादा बघ कसं काम करतो. हा ना. इथे बघा लिंबूचे साला काढले ना चिन्मयने वरून. आणि आता मस्त नाश्त्यासाठी इथे भेळ बनवायला घेतली मंडळी. ही संध्याकाळच्या वेळेला ना मला तरी वाटतं सगळ्याच माणसांना भूक लागत असेल. 5-6च्या दरम्यानमध्ये आम्हाला तर रोजच लागते. आमचं असं काही काही चटरपटर चालू असते, ते तुम्हाला कधीतरी आम्ही ब्लॉगमध्ये दाखवतो, कधी कधी मिस होतं. आणि मला घाम बघा किती आला, तर फॅन बंद केला आहे, नाहीतर मग ब्लॉगमध्ये ना खूप जास्त आवाज येतो, खडखड 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 असं वाटतं का गिरण चालू आहे आमच्या घरामध्ये. आता इथे मस्त नाश्त्याची सोय भेळ बनवायला घेतले. ओके. भेळमध्ये आता काय काय टाकते ते तुम्हाला पटकन सांगते मी. इथे लाया घेतल्यात, त्याच्यानंतर बारीक शेव टाकले, चवीनुसार मीठ घातलं आहे, त्याच्यानंतर आपला आगरी मसाला टाकला आहे, कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर. आणि ते आता चिन्मय तुझं काय टाईमपास चाललंय, मला प्लांटवर जायचं आहे आता परत. मिक्स तर कर. तू टाकशील तेव्हा तर मिक्स करेन मी, असं कसं मिक्स करायचं? तो बारीक बारीक तुकडे गेलेत त्याचे, ते पिलायला तर भेटला पाहिजे की नको. आता मस्त याच्यामध्ये लिंबू पिलायला घेतले, ते लिंबूचे त्यांनी साला सोडले म्हणजे आवड नखरेल पोरे आहे यो. टाक अजून. भाऊ पाहिजे होता, भाऊला आपल्या भेल जाम आवडते. शुभम तर डायरेक्ट 9-9:30 येईल जेवायला. झोपला असेल तो शुभम, दमलेला जाम, दुपारी लेट पण जेवायला आलेला आज. बस घे. चला आता मस्त मिक्स करू, मस्त मिक्स करून घ्याव. आणि आता रात्रीचे वाजल्यात बरोबर 7:30 आणि मला 7:15 वाजेपर्यंत प्लांटवर जायचं आहे. कारण का आता हे बाहेर चालले आहेत, त्यांना बाहेर काहीतरी अर्जंट काम निघालं आहे, तर मग आता मला प्लांटवर जावं लागेल. 9:30पर्यंत प्लांटवर थांबायला लागेल. मसाला टाकला जिन्मे, जास्त तिखट नको, मग खायला जमत नाही ते. टाक ना एकदम सफेद वाटेल. ए नको होता, मिरच्या घातल्या जाऊ त्याच्यामध्ये, हगवण लागेल ना जास्त तिथे. बस झालं जिन्मे, जास्त आंबट बोलते. तर मला आता 7:15पर्यंत प्लांटवर पण जायला लागेल. ओके.
तर आता पटकन खाऊन घेते आणि मग देवपूजा करून घेते संध्याकाळची. ओके. आणि संध्याकाळ आता भूक पण जाम जोराची लागले, त्याच्यामुळे आम्ही मस्त नाश्ता बनवायला घेतली. असं घरामध्ये काय असलं ना लाया शेवबिव तर आपण खाऊ शकतो संध्याकाळच्या वेळेला. हे बघा, तू जरा फॅन चालू करते का? मराठी वेळ आले, जाम गरम होते. तर 2 ग्लास पाण्याचं घेऊन येतात उठले तर जा ना बाबा. एक नंबर आळशी पोरे असं तू. चला आता मस्त मिक्स पण केलं आहे. आणि हो बघा डुकाळले कसं डुकाळले डुक्कर यो. चमचा आले, चमच्याशी तरी खा. केस बीस पराच्या बरी त्याच्यात. इकडे बघा जसं काही खायला भेटलाच नाही याला गवा. या मंडळी मस्त संध्याकाळचा नाश्ता करायला. तुला टॉमॅटो पण जीवावं कपल्यान जन्म आहे काय टॉमॅटो. जरा डोक्यात वरती करशील. हां या मंडळी संध्याकाळचा नाश्ता करायला मस्त भेल खायला. टोमॅटो जाम होतं आपल्याला. आणि जे मला सुरुवातीपासून बघतात माझे फॅमिली मेंबर, माझी यूट्यूब फॅमिली, त्यांना माहीत ताईला तुमच्या भेल कवडी आवडते. त्या मला भेल खूप जास्त आवडते. कशा लागते चिन्मय? टेस्टी ना? चिन्मयला जाम आवडली. डायरेक्ट चमचा बाजूला ठेवला आहे बघा. डायरेक्ट आपण जेवतो कसं घास मारून तसा जेवतो तो, म्हणजे तसा खातो तो. भूक जाम लागली वाटते चिन्मय तुला. 2000 years later. चला मंडळी आता घरी आली प्लांटवरून. आणि रात्रीच्या आता 9:30 वाजल्यात. प्लांटमध्ये काही व्हिडिओ शूट नाही केला, आमची मशीनचा आवाज खूप असतो त्याच्यामुळे. आणि हे बघा माझी पोरं बघा कशी वाट बघतात. बाबा बाबा बाबू वाट बघतोस तू? चला खाऊ आणली चला. शुभम चला, शुभम बिचारा इथं वाट बघते. कब खाना बनी और कब खाई. चिन्मय तू का झोपलाय ना? नाश्ता केले पोट भरून झोपले का? भेल खा के सोय हो भेल. चला मंडळी आता जाऊन आले मी प्लांटवरून. आणि आता एक रात्रीचे 9:45 वाजल्यात. आणि हा बघा याला खायला पोरं, यांना पण काय खायला दिला नाही. चिन्मय लक्की सोनूचं जेवण मी बनवून गेलेली पाय त्यांचे. बरं चिन्मय काय बनवणार नाही, त्याला भूक लागली बघा, भूक लागली त्याला. चल देते चल. हे बघा केवढी भूक लागली पोऱ्याला ग. माझी पेलूला भूक लागली ग. चल तुझ्या जागेवर. गरम आहे, थोडंसं गरम आहे बाबू. कुकरमध्ये होता जेवण. थंड झाला की खा. हां थंड झाल्यावर खायचा, गरम नाही खायचा, मग उलटी होते ना तुला. थंड झाल्यावर खा. आता हे सोनूचं जेवण लकीला तिकडे दिलं आहे. शोना बाबू, अय शोना बाबू ये खाऊ आणली. तो बघा तिकडे जाऊन बसलाय अंधारामध्ये, त्याला गरम होते तर. ये इकडं ये. सोनूच्या डोळ्यांच्या बॅटरी कशी चमकतात. वा भूत आहे भूत. हा बघा जेवण दिलंय तिथं ना, खायला घेऊन येते इथं. नुसता घाण करता येतो. शुभम केला खा तोपर्यंत. केला खा होईल की आता भात होईल. आपण आता भाजी निवडूच जरासं. चिन्मय तर झोपला. मग खिचडी भातामध्ये टाकायला जी काही भाजी लागेल ते आता साफ करून घेतो आम्ही. चिन्मयला काम सांगून गेलेली मी, पण चिन्मयने कल्टी मारली झोपलाय पोऱ्या. आता वटाण्याच्या शेंगा सोलायची आहेत. शुभमला लावल्या कामाला. शुभमला लागली जोराची भूक. केला काय क्या? चला आता पटपट भाज्या सगळ्या कापून घेते, सोडून घेते. त्याच्यानंतर मग खिचडी भात बनवायचं मस्त. इसमें काम करते हो. इकडे पाचशे दिवशी मोबाईल जा ना तू जेव. आता लकी जेवायला दिले. लकी आता जेवत नाही. आता तू माझ्या मागं जा ना जेव. बाबू नंतर खेळू जा आपण. जा जेवून घे. मग खेळू जा आपण. जा अरे इल्लू बाबू जाओ. अरे तिकडे हो रे बेटा, तिकडे हो रे. त्या केव्हापासून दिसली नाही ना मी. 1-2 घंटे झाले. मी 8 वाजताच गेलेली इकडनं. आणि आता 9:30 पावणे 10 वाजता घरी आली. हाँ भाव कंपनी गए ना. भाव आज लेट गए. तुम गए तुम्हारे बाहर भी गए ना. हाँ तुम्हारे पहले गए ना. कब ये बात है. चालू होतं
भाज्या निवडून घेतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो खिचडी भात कसं बनलंय ते. चला भाऊ पण आला कामावरशी. क्या कच्चा है शुभम? काट ले. कच्चा खाओगे? हाँ कच्चा ही है. ज्यादा कच्चा है? नहीं काट ले हो जाएगा. कच्चा है. उसको पीछे उठा, उसको बाहर उठ, नहीं तो चक्कू डालूंगा पेट में. बुने उज्जैनचा प्रसाद का. उज्जैनचा प्रसाद का? उज्जैनला कोण गेलता आता? काय माहिती, एक मित्र बनले तो देवडा दारू पिते तो. रात्री बसला त्याला दोन वेळा हात दिलेला. त्याला 2 वेळा हात दिलेला मी तेव्हा तो बोलत आताच बसलेला. अच्छा मिळवलेला का? आता असू दे घे ना, बिचाराची दारू सुटून दे. कोण बेवडा मित्र तुझा तो? हा तू नको बसू म्हणजे झाला एखाद दिवस त्याच्या जोडीला. रोज हात मिळवला त्याला. लकी आपला दादा प्रसाद घेऊन आलाय बाबा, बाप्पाचा प्रसाद. हा हे बघा इथे आपला खिचडी भात बनवून मस्त रेडी झालाय. एकदम बिर्याणी टाईप सारखा बनवले, बिर्याणी टाईप सारखा. हा लिंबू नाही, टोमॅटो आणि कांदा. शुभम तुला मीठ भेटेल कडे आज? हे चला आज शुभमला कामाला लावले मी नाही, तो तिकडे घरी झोपले पाणी आणणार. आज शुभमला कामाला लावले. हे चल म्हणून बस, चल वाढते, चल किती वाढू सांग. बघ वाढायला घेतले, आणले. बिरयानी चावल चांगलं. शुभम कुकर के ऊपर का ढक्कन लेके आ रहे, ठंडा हो जाएगा पूरा. हाँ वो लेके. हाँ अरे भगवान जी. चल चिन्मयने डबा के नाश्ता केला. चिन्मय के उठाचं नाव घे नाही बाबा. शुभम तुला भात बघ किती देवा? थोडासा होतो बस. हाँ ले ना बस बाबू. तेरे को कैसा अच्छा लगेगा नहीं लगेगा मेरे को नहीं पता. सो यार कैसे एक चम्मच है, ले चम्मच. हो कैसा हुआ है वो भी मेरे को बता देना. हाँ चला मंडळी आता यवी गेल्या बाहेर. त्यांना कवरा टाईम लागला माहिती. शुभम किती वाजला? 10:30. शुभमला पण सवय वाटते जेवायला घेतला का फोटो करायची. चिन्मयच्या घरी चिन्मय पण असाच. किती वाजा? 10:30. चला 10:30 वाजले मंडळी. जेवून जाओ. दोस्त भेजना है ना फोटो खाना खा रहा हूँ. कौन से दोस्त को? कौन दोस्त तेरे लिए रुका रहता है खाना खाने के लिए? पबजी खेलने के लिए. दोस्त के दोस्ती नहीं कोई. चिन्मय भी ऐसे ही करता है. खाना खाने के लिए बैठेगा पहले फोटो निकालेगा. ए मोनू घे चल, गरम आहे ते जेवून घे. उठ चल ये पटकन. घी रहना चाहिए. ए कैसा लग रहा है शुभम? घी रहना चाहिए. अरे यार तू तो चुप ही रहे. यहाँ पे तेल का पता नहीं, तो घी की बात कर रहा है. तेल का इतना भाव हो गया है, तू घी की बात कर रहा है. मम्मी को बोल गाँव गई है तो अनुज के घर से घी लेके आना. हाँ फिर घी में बनाएंगे खिचड़ी चावल एक दिन. ठीक है ऊपर डालेगा बस. हाँ चाहिए क्या है घी? गरम करना पड़ेगा फिर वो. इसके अंदर डालोगे उससे गर्म हो जाएगा. हाँ जाना लेके आ उधर है, खिड़की के ऊपर डिब्बा है जा. हाँ घी का डिब्बा खिड़की के ऊपर से किचन में जा लेके. हाथ से खाऊंगा चम्मच से. उसमें पानी डाल के मत रखो, पूरा बर्फ पिघल जाएगा. चला मंडळी या आता जेवायला. पिघलाया इसको. आवरा प्रेमाच्या मी खिचडी भात बनवला, तो पण बासमती चावलांचा. शुभम मेला सांगते घी पाहिजे होता बोलते त्याच्यान. आग लागो शुभम तुला. काल ना वाता वाचला ना, आज तुला तूप खायचा ग.